वारंवार सातत्यपूर्ण ह्या महावितरण कंपनीच्या ह्या ऑफिसमध्ये आम्ही येतोय. नागरिकांच्या तक्रारी वेगवेगळ्या असतात, त्या घेऊन आम्ही कायमस्वरूपी येतोय, कायम चर्चेत घेतला असतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा उद्रेक झाला आज, आणि नेरेतले हे सगळे आम्ही ग्रामस्थ आज इथं आलोय. आज निवेदन दिले. या निवेदनामध्ये नेरेतल्या प्रत्येक ग्राहकाला त्याची लूटमार चालली विजाची. प्रत्येक दर महिन्याला भाडं आकारणं, दर महिन्याला भरमसाठ भाडं. एका एका घरामध्ये 1,000 पेक्षा जास्त युनिट लाईट बिल दिले. 15,330 रुपये, 6,000 रुपये, 7,000 रुपयापेक्षा बिल खाली येईनाच. दर महिन्याला ज्या कुटुंबाचं 100 पेक्षा जास्त युनिट जात नाही, त्या घरात 1,000 पेक्षा जास्त युनिट लाईट पडते. सातत्यपूर्ण दर महिन्याला 400-500 रुपये लाईट बिल येणार. आज 5-5, 10-10 हजार रुपये लाईट बिल यायला लागलं. ह्या गोष्टीसाठी आम्ही आज आवाज उठवला. आज ह्या MSEBला आज निवेदन दिलं, आणि ह्यांनी जर 10 दिवसाच्या पुढच्या कालावधीमध्ये हे जर शंकेचं निरसन नाही केलं आणि ह्याची जर प्रक्रिया पूर्ण नाही केली, तर पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये, पुढच्या 15 दिवसांमध्ये आम्ही ह्या कार्यालयावरती नेरेकरांना सगळं ग्रामस्थांना घेऊन आम्ही ह्या कार्यालयावरती मोर्चा करू. या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न करू. आम्ही निराग्राम गाव बंद ठेवू. परंतु ह्या जा भोंगळ कारभार चाललाय, ही जी लोकांची लुटमार चालली, ती लुटमार बंद करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही आज कागदपत्रे आलोय, लाईट बिल घेऊन आलोय. 15-15 हजार रुपये जी महिन्याला येते त्याची लाईट बिल. आम्ही मोगम बोलत नाही, कागदपत्रे बोलतोय. कागदात द्या. एक महिन्याला 1,000 युनिट पडलेले बिल आहेत. मग हे कुठलं 4-4 महिने फोटो काढायला येत नाहीत माणसं, आणि एकदम 4 महिने जो मोलमजुरी करतोय सर्वसामान्य माणसं, ज्याला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, त्यांनी कुठनं आणायचं पैसे? त्याला दर महिन्याला नाही जमत. लाईट बिल कट करतात. कट केल्यानंतर जी डिपॉझिट पहिलं असतं ते डिपॉझिटची रक्कम वर्ग करून घेतात. त्यानंतर लाईट बिल भरलं जातं. लाईट बिल भरल्यावर पुन्हा डिपॉझिटची रक्कम जमा करून घेतली जाते. अशी 3-3 वेळा. समजा 2,000 लाईट डिपॉझिट असेल आणि 1,000 रुपये लाईट बिल असेल, जो 2,000 डिपॉझिट मधनं ती रक्कम वर्ग करून घेतली जाते. परत लाईट बिल भरून घेतला जातं आणि परत डिपॉझिटची रक्कम मागितली जाते. अशी 3-3 वेळा लूट ह्या लोकांची केली जाते. ही महावितरण सरकारला आमची विनंती आहे, तुम्ही जनतेला लुटायला आहे का लोकांच्या सहकार्यासाठी आहे? ही जर असलं, जर महावितरण कंपनी करत असेल, ही प्रायव्हेट लायसन्स केलंय, तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी केलंय का? माझं आव्हान आहे सरकारला, ही महाराष्ट्रात चाललेली लूट थांबवा, नाहीतर महाराष्ट्रात उद्योग झाल्याशिवाय गप्प राहणार नाही.